हरे कृष्ण. आपण श्री राधा गोविंदांना जिकडे आहोत तिकडनं त्यांना दंडवत प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन हा 13वा अध्याय सुरू करूया. त्याचप्रमाणे श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी अगदी सोप्या शब्दात भगवद्गीता लिहून घेतली, त्यांना सुद्धा नमस्कार करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण हा अध्याय सुरू करूया. इकडे नरसिंह देव आहेत. श्रील प्रभुपाद नेहमी सांगायचे की तुम्ही रोज नरसिंह देवांची स्तुती करा, नरसिंह कवच म्हणा. कारण हे जे भौतिक जग आहे, दिस मटेरियल वर्ल्ड, एव्हरी स्टेप इज अ डेंजर. तर यासाठी आता आपण समजा जर एक्सप्रेस वेवर जात असू, आपण आपल्या स्पीड लिमिटमध्ये आहोत, तरी आपल्याला 100% सांगता येतं का की ॲक्सिडेंट होणारच नाही? आपण सांगू शकत नाही. कारण आपण जरी बरोबर असू, तरी एखादा दुसरा माणूस चुकीचा असेल, ज्याच्यामुळे आपल्याला आपला ॲक्सिडेंट होऊ शकेल. तर यासाठी श्रील प्रभुपाद म्हणतात, हे जे भौतिक जग आहे, एव्हरी स्टेप इज अ डेंजर. म्हणून आपण नरसिंहदेवांची प्रार्थना रोज केली पाहिजे. बरं, पुढे. त्याचप्रमाणे नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम चालू केला आणि ज्यामुळे ही जी भगवद्गीता आहे, हे जे ज्ञान आहे, ते त्यांनी घरोघरी पोचवलं. तुम्ही विचार करा, की समजा जर ही झूम लिंक मिळाली नसती तुम्हाला, तर तुम्ही रोज मंदिरात जाऊन हे ज्ञान घेऊ शकला असता का? नाही. पण आज आपल्याला घरी बसून हे ज्ञान मिळतंय. त्यामुळे नामानिष्ठ प्रभूजींना आपण सादर प्रणाम करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन हा 13वा अध्याय सुरू करूया. आता 12व्या अध्यायामध्ये तुम्ही काय बघितलं, की श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, की जे सगुण आणि निर्गुण ही जी अर्चना आहे, त्यापैकी सगुण अर्चना ही जास्त सोपी आहे आणि ती जास्त परफेक्ट आहे. हां, आणि मग त्यांनी सांगितलं भक्ती कशी करायची आणि मग त्याचे भक्तीचे वेगवेगळे स्तर सांगितले आणि मग शेवटी श्रीकृष्णाने सांगितलं, की त्यांना एका भक्तामध्ये कुठले-कुठले गुण आवडतात, हे त्यांनी सांगितलं 12व्या अध्यायात. आता पुढे भक्ती करताना आपल्याला दक्ष राहिलं पाहिजे आणि दक्ष राहता-राहता जेव्हा आपण भक्ती करतो, तेव्हा आपला प्रोग्रेस असतो. हं, आता पुढे घ्या. हं. आता यात आपण 13व्या अध्यायात जो सुरू होतो, तो अर्जुनाच्या प्रश्नांनी सुरू होतो. मग अर्जुनाचे प्रश्न असतात आणि श्रीकृष्ण त्याला समजावून सांगतात. मग ज्ञान आपण कसं घेऊ शकतो? मग ते सांगितलंय. मग ज्ञानाचं ध्येय काय आहे? मग पुरुष, प्रकृती याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे आणि ज्ञानाची दृष्टी कशी असते, हे पण आपल्याला श्रीकृष्ण सांगतात. 13.1 आणि 2 आता तुमच्या इकडे कोण वाचतंय का? हो माताजी. बरं, वाचा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान तथा ज्ञेय याविषयी जाणून घ्यावयाची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. हरे कृष्ण. आता हे जरा सांगण्या अगोदर मी पुरुष कोण आहे हे सांगते तुम्हाला. पुरुष म्हणजे जो ही प्रकृती आहे, त्या प्रकृतीला जो भोगतो, म्हणजे एन्जॉयर ऑफ द प्रकृती, याला पुरुष म्हटलं जातं. आणि पुरुष कोण आहेत? पुरुष एकच आहेत आणि ते म्हणजे श्रीकृष्ण. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. आणि आपण काय करतो? आपण कुठेतरी श्रीकृष्णांसारखं व्हायला बघतो. आपण त्यांना इमिटेट करतो, त्यांची नक्कल करतो आणि आपल्याला पण त्यांच्याच सारखं आपल्याला सुप्रीम एन्जॉयर बनायचं असतं.
हां, तर हे जे आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की पुरुष म्हणजे एन्जॉयर. आता 2 एन्जॉयर्स असतात. एक जो असतो, जो भोक्ता असतो, तो सुप्रीम असतो आणि दुसरा जो एन्जॉय करणारा असतो, तो जीवात्मा असतो. पण तो म्हणतो, की "मी आय एम द एन्जॉयर." आणि असं जेव्हा तो म्हणतो बघा तुम्ही सगळीकडे जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतं, की सगळेजण एन्जॉय करतात. ते त्यांच्याकडे गाड्या असतात, हॉटेलमध्ये खात असतात. काही जणांना बरेच ॲडिक्शन्स होतात. काही जण पैशाच्या पाठीमागे असतात. तर अशा तऱ्हेने जो खरा एन्जॉयर आहे तो म्हणजे श्रीकृष्ण आहे. पण आपल्याला इकडे या शरीरामध्ये काय वाटतं, आपला जो जीवात्मा आहे, की मी भोगता आहे. खरं म्हणजे भोगता कोण आहे? ते फक्त श्रीकृष्ण आहे. तर आता आपण इकडे अर्जुनानी प्रश्न विचारले, की प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय हे काय आहे? आणि श्रीकृष्ण त्याला सांगताय, की आता मी तुला सांगतो, की हे जे शरीर आहे, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. आता बघा एक समजा जर शेत आहे. या शेतामध्ये एक शेतकरी अनेक रोपं लावू शकतो. तो अनेक झाडं लावू शकतो. फळाची किंवा इतर कुठली झाडं लावू शकतो आणि इतर धान्याची रोपे लावू शकतो आणि ते जे क्षेत्र आहे, त्याच्यातून त्याला काहीतरी उत्पन्न मिळत असतं. त्याचप्रमाणे हे जे आपलं शरीर आहे, हे पण एक क्षेत्र आहे. शरीराच्या मार्फत आपण अनेक कार्ये करतो. ती कशी असतात, काही-काही पुण्य कार्य असतात, काही-काही पापकृती आपल्या हातातून घडते. कधीतरी आपण भक्ती करतो. तर त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण कर्म करतो, त्याप्रमाणे इदर आपल्याला आनंद तरी मिळतो, नाहीतर दुःख मिळतं. तर हे जे शरीर आहे, हे एका शेताशी किंवा एका क्षेत्राशी त्याची कंपॅरिझन केली आहे, की ज्यामध्ये आपण आपली ॲक्टिव्हिटी आपल्या इंद्रियांच्या थ्रू करतोय. म्हणून हे जे शरीर आहे याला क्षेत्र म्हटलंय आणि आता शेतकरी आहे. तो आपल्या शेतामध्ये कुठे कुठलं धान्य लावलेलं आहे किंवा कुठलं फळाचं झाड लावलेलं आहे, हे त्याला माहीत असतं. त्याचप्रमाणे हे जे आपलं शरीर आहे, क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला सुद्धा जाणणारा जो आहे, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय. हरे कृष्ण. माताजी पुढची स्लाईड. हं. तर आता त्यांनी उत्तरं दिलेला विचारलेली आहेत अर्जुनानी आणि ते उत्तर आहे. प्रकृती म्हणजे काय? मग श्रीकृष्णानी सांगितलं प्रकृती म्हणजे तुझ्या आजूबाजूला जे काही आहे भौतिक आहे त्याला प्रकृती म्हटलेली आहे. मग पुरुष म्हणजे काय? जो प्रकृतीचा भोगता आहे त्याला पुरुष म्हणतात. क्षेत्र. क्षेत्र म्हणजे काय? हे शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे काय? जो या शरीराला जाणतो. तर किती क्षेत्रज्ञ आहेत? 2 क्षेत्रज्ञ आहेत. एक क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे किंवा जीवात्मा आहे, जो फक्त याच शरीराला जाणतो. आता समजा जर माझ्या बाजूला आणि एक माणूस बसलेला आहे. त्याचं डोकं दुखतंय. पण मी जाणू शकते का त्यांचं डोकं दुखतंय? नाही. जोपर्यंत ते मला सांगत नाहीत, की माझं डोकं दुखतंय, तोपर्यंत मी जाणू शकत नाही. ते जीवात्मा फक्त त्याचं शरीर, त्याचं क्षेत्र जाणू शकतो. पण परमात्मा कसा आहे? परमात्मा तो फक्त एकाच शरीराला जाणत नाही, पण जितके जीवात्मे आहेत, त्या सर्वांच्या शरीराला तो जाणतो, म्हणून त्याला सुद्धा क्षेत्रज्ञ म्हटलंय. पण फरक असा आहे, की आपल्याला जीवात्मा म्हटलंय आणि जो
सर्व क्षेत्रांना जाणतो त्याला परमात्मा म्हटलेलं आहे. मग ज्ञान म्हणजे काय? ज्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधला फरक समजतो. आपण त्या माणसाला म्हणतो की या माणसाकडे ज्ञान आहे. आता आपण समजू शकतोय का की क्षेत्र म्हणजे हे आपलं शरीर आणि आपला जीवात्मा यांच्यामध्ये भेद आहे. आपण जाणू शकतो का? नाही. आपल्याला वाटतं हे शरीर म्हणजे मीच आहे. अजून आपण त्या स्तरावर पोहोचलो नाहीये की मी आत्मा आहे. आणि नेयम म्हणजे काय? ज्ञानाचं ध्येय. ध्येय म्हणजे काय? आपण परमात्मा श्रीकृष्णांना जाणणं याला ज्ञेयम म्हणतात. पुढची स्लाईड. हरे कृष्ण. क्षेत्रज्ञञ्चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे भारत, सर्व शरीरांमधील क्षेत्रज्ञ सुद्धा मीच असल्याचे तू जाण, आणि हे शरीर तथा त्याचा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. म्हणजे इकडे श्रीकृष्ण सांगतायत की क्षेत्रज्ञ म्हणून ते एकाच शरीरात नसतात, पण जितके जीवात्मे आहेत त्या सर्वांच्या शरीरामध्ये ते असतात. आता इकडे तुम्हाला माहितीये की आपला जो आत्मा आहे, त्या आत्म्यावर 2 कव्हरिंग्ज आहेत. म्हणजे समजा जर एक माणूस आहे, तो शर्ट घालतोय आणि शर्टवर कोट घालतोय. म्हणजे तो कोट म्हणजे तो माणूस नाहीये. हां, तर त्याचप्रमाणे जो आत्मा आहे त्याच्यावर 2 आवरणं असतात. एक असतं स्थूल आणि एक असतं सूक्ष्म. तर जे स्थूल आवरण असतं म्हणजे आपण आरशामध्ये जे आपलं शरीर बघतो, तर हे शरीर काम करतं त्या ज्ञानेंद्रियांच्या थ्रू आणि कर्मेंद्रियांच्या थ्रू. आता ज्ञानेंद्रिय काय आहेत? तुमचे डोळे, तुमचं नाक, तुमचे कान, तुमची जिव्हा आणि तुमची त्वचा, जी जाणू शकते की एखादा ऑब्जेक्ट हा मऊ आहे की घट्ट आहे. आणि हे काय करतात? हे सगळं इन्फॉर्मेशन गोळा करतात आणि ती मनाला देतात. आणि मन ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही बुद्धीला पास ऑन करतं. आता उदाहरणार्थ डोळ्यांनी बघितलं, की एकीकडे सुंदर अ, गुलाबजाम तयार होतायत. मग ती इन्फॉर्मेशन आपलं मन आपल्या बुद्धीला देते आणि सांगते, की मला हे गुलाबजाम खायला हवे. मग बुद्धी काय करते? ती कर्मेंद्रियांना सांगते, की आता हे जा आणि गुलाबजाम आण आणि खा. कर्मेंद्रिय म्हणजे काय? तुमचे हात, तुमचे पाय, तुमची जिव्हा. तर याद्वारे आपण जातो, आपल्या पायानी चालत जातो, त्या दुकानाकडे जातो, तिकडनं आपण गुलाबजाम घेतो आणि खातो. हं, तर हे जे आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही आपल्यामध्ये फक्त आपण जागे असताना चालू असते का? नाही. ही जेव्हा आपण झोपतो तेव्हा सुद्धा ही प्रक्रिया चालू असते. तर आता बघा इकडे त्यांनी स्लाइडमध्ये एक माणूस दाखवलेला आहे. तो ऑफिसमध्ये काम करतोय आणि ऑफिसमध्ये जेव्हा तो काम करतोय तेव्हा तो फोनवर बोलतोय, सिगारेट ओढतोय आणि मे बी त्याच्या गर्लफ्रेंडकडे बोलतोय. तर जागृत अवस्थेत तो बरंच काही करतोय आणि श्रीकृष्ण जे परमात्मा म्हणून त्याच्या हृदयात आहेत ते साक्षी आहे. आता तो झोपला. म्हणजे त्याचं स्थूल शरीर जे आहे ते काही काम करत नाहीये. पण त्याचं सूक्ष्म शरीर म्हणजे तुमचं मन, तुमची बुद्धी आणि मिथ्या अहंकार हे 3 मिळून तुमचं सूक्ष्म शरीर होतं. तर आता
त्याचं जे स्थूल शरीर आहे ते झोपलेलं आहे. पण त्याचं सूक्ष्म शरीर झोपलेलं आहे का? नाही. झोपेत सुद्धा त्याला स्वप्न पडलंय आणि स्वप्नात त्याला तीच मुलगी त्याची गर्लफ्रेंड दिसलीये. मग आणि काहीतरी बिझनेसचं त्याच्या लक्षात आलेलं आहे. त्याला पैसे दिसतायत आणि त्याच्या सुद्धा आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा त्याचं स्थूल शरीर झोपलेलं आहे, सूक्ष्म शरीर जागं आहे, तेव्हा सुद्धा परमात्मा तिकडे आहेत आणि ते साक्षी आहेत, की काय-काय हा जीवात्मा विचार करतोय आणि परत आणि तो जेव्हा गाढ झोपलेला आहे, गाढ झोपलेल्या आहे, त्या अवस्थेमध्ये सुद्धा परमात्मा तिकडे आहे, ते जागे आहेत आणि जीवात्मा सुद्धा तिकडे आहे. तर अशा या 3 अवस्था ज्या आहेत, त्या आपल्याला दिसतात. म्हणजे तुम्हाला सूक्ष्म शरीर जे तुमचं आहे, ते रात्री सुद्धा तुमचं काम करत असतं. हां, हे आपल्याला इकडे जाणायचंय. बरं, आता पुढे आता इकडे बघा त्यांनी शेतकरी दाखवलेला आहे आणि हा जो शेतकरी आहे, हा त्याच्या शेतात काम करतोय. तो कोण आहे? तो क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे जीवात्मा आहे. आपल्या शेतात कुठे काय आहे हे त्याला माहिती आहे. पण आणि एक क्षेत्रज्ञ आहे, तो म्हणजे सूर्य. आणि हा जो सूर्य आहे, त्याला पृथ्वीवर असणाऱ्या सर्व शेतांचं ज्ञान आहे. हां, तर हा फरक आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञमध्ये. हरे कृष्ण. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आलेले आहे. हरे कृष्ण माताजी. हां, हे बघा हे आता इकडे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आता हे ही आता सांगायची श्रीकृष्णांची पद्धत आहे, की मी तुम्हाला हे ज्ञान दिलेलं आहे. पण हे ज्ञान जेव्हा मी दिलं, तेव्हा मोठमोठ्या ऋषीमुनींनी त्याच्यावर एनालिसिस केलंय, की मी हे जे काही सांगतो ते बरोबर आहे का? आता मी तुम्हाला आतापर्यंत आपल्याला काय समजलं, की क्षेत्र म्हणजे शरीर. आणि शरीरामध्ये जीवात्मा पण आहे आणि परमात्मा सुद्धा आहे. तर मी जे काय सांगतोय ते तुम्ही असंच मी सांगतोय म्हणून डोंट एक्सेप्ट इट. पण ऋषीमुनींनी सुद्धा याच्यावर एनालिसिस केलेलं आहे आणि ते सुद्धा याच कन्क्लुजनला आलेले आहेत, जे मी तुम्हाला सांगतोय ते. आता उदाहरणार्थ समजा जर एक माझ्याकडे टेबल आहे किंवा टेबल करायचंय. तर मी एका सुताराला सांगितलं. तर सुतार जाईल, लाकूड आणेल म्हणजे कुठल्यातरी झाडाचं ते लाकूड असेल आणि मग ते त्या लाकडाचं तो टेबल करेल. आता हे जे झाड आहे, ज्याचं लाकूड घेतलं आणि टेबल केलं, तर ते झाड त्या टेबलमध्ये आहे ना, लाकडाच्या रूपामध्ये ते झाड आहे. हं. आणि म्हणजे जेव्हा हे झाड आपण त्याचं लाकूड घेतो, तेव्हा ते जे लाकूड, त्या लाकडाचे गुण आपल्याला त्या टेबलाच्या लाकडामध्ये दिसतात आणि कितीतरी प्रकार असतात. टीकवूड, वेगवेगळे तऱ्हेची लाकडं असतात. तर इकडे श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात? कारण आणि परिणाम. कारण काय आहे टेबलाचं? टेबलाचं अ, कारण म्हणजे ते झाड आहे किंवा ते लाकूड आहे आणि परिणाम काय झाला, की ते टेबल तयार झालं. तर परिणामामध्ये कारण हे असतं. हां, परिणामामध्ये कारण हे असतं. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे कारण कोण आहेत? श्री कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान. आणि ते आपल्यामध्ये परमात्मा रूपामध्ये सर्वांमध्ये स्थित आहेत. समजलं तुम्हाला सर्वांना? तर आपण पुढे जाऊया. हं.
आता इकडे बघा, आपल्या शास्त्रामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की आपण जर एनाटॉमी बघितली, तर त्यात आपल्याला सांगतात, की सर्वात बाहेरचं म्हणजे तुमचा स्किनचा तुमच्या शरीराचा आउटरमोस्ट लेयर म्हणजे तुमची त्वचा. मग त्वचेच्या आतमध्ये तुमची स्केलेटल सिस्टम असते आणि स्केलेटल सिस्टमच्या आत तुमचे व्हायटल ऑर्गन्स असतात, म्हणजे लंग्स, किडनी, हार्ट असं असतं. पण असं आपली मेडिकल अनाटॉमी सांगते. पण आपल्या शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, की आपला जो आत्मा असतो त्याला 5 आवरणं असतात. तर ती 5 आवरणं कोणती आहेत? तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि आता हे जे आहेत आपण थोडं-थोडं खूप डिटेलमध्ये नाही जाणार आहे. पण या कोशांबद्दल आपण थोडं-थोडं जाणून घेऊया, की हे काय आहे, हे कोश? हं. तर आता 1 मिनिट. हं. आता जेव्हा आपण हेल्थ कॉन्शियस असतो, तेव्हा आपली तब्येत उत्तम ठेवायला आपण काय करतो? आपण एक्सरसाइज करतो, का एक बॅलन्स डायट खातो. हां, तर हे सगळं आपल्या शरीरासाठी म्हणजे स्थूल शरीरासाठी झालं. पण तुमचं जे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार, हे जे आहे, या शरीरासाठी आपण काय करतो का? आणि या शरीरासाठी, सूक्ष्म शरीरासाठी जर आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर ते आपल्याला शास्त्रातूनच शिकायला पाहिजे, की आपल्याला काय करायचंय आणि सूक्ष्म शरीर जर तुमचं उत्तम राहिलं, तर मग तुमची जी ग्रॉस बॉडी आहे किंवा स्थूल शरीर तेही चांगलं राहतं. हं. आता अन्नमय कोश कोश म्हणजे काय? कव्हरिंग किंवा आवरण. आणि मय म्हणजे मेड अप ऑफ. तर हे जे शरीर आहे, हे अन्नाचं बनलेलं आहे. म्हणून आता जो सर्वात आपल्याला जे आपलं शरीर दिसतं, जो आउटरमोस्ट कव्हरिंग, त्याला म्हणतात अन्नमय कोश. या अन्नमय कोशामध्ये आणि जे दुसरं कव्हरिंग असतं, तर हे जे आहे त्याला प्राणमय कोश असं म्हणतात. आणि प्राणमय कोश हे प्राणाचं बनलेलं असतं. तुम्हाला माहिती आहे, जो लाईफ फोर्स असतो किंवा आपण जो प्राण म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे जी हवा असते, जी आपण घेतो आणि सोडतो. तर त्या तो जो प्राणमय कोश असतो, तो आपण लाईफ एनर्जीचा बनलेला असतो आणि त्याच्याही आतमधला जो कोश असतो त्याला म्हणतो ज्ञानमय कोश. ज्ञानमय कोश म्हणजे काय? तो आपण आपलं मन असतं बघा, मनामध्ये आपण अनेक विचार सतत चालू असतात. तर ज्ञानमय कोश म्हणजे जर सांगायचं असेल तर इट इज अ थॉट बॉडी. तुम्ही जे विचार करता, त्यांनीच हे आवरण बनलेलं असतं. मग त्याच्यानंतर विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे जो बुद्धीचा बनलेला असतो आणि त्याच्यानंतर जो असतो त्याला आपण आनंदमय कोश म्हणतो. म्हणजे हे जे अन्नमय कोश असतो तो स्थूल असतो आणि स्थूलातून आपण सूक्ष्म असं करून आपल्याला आनंदमय कोशापर्यंत जायचं असतं आणि मग इकडे आपला जो आत्मा असतो, तो इकडे असतो. तर आता हे अन्नमय कोश म्हणजे आपलं जे शरीर आहे, जिकडे आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहेत, हे असतात. आणि अन्नमय कोश
हा झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये किंवा नवीन जन्मलेलं तान्हं बाळ यांच्यामध्ये हा कोश खूप प्रॉमिनंट असतो आणि बाकीचे जे कोश असतात ते इतके विकसित नसतात. म्हणून जर तुम्ही बघितलं तर झाडं जिकडे-जिकडे सूर्यप्रकाश असतो त्या दिशेनी ते वाढतात. तर अ, आता हे खरं म्हटलं तर प्राणी किंवा झाडं ही अन्नमय कोश त्यांचा प्रॉमिनंट असतो. पण आपल्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर अन्नमय कोश हा खूप प्रॉमिनंट असतो. का? कारण आपण सतत अन्नाचा विचार करत असतो. मी माझ्या शरीराला फिट कसं ठेवू? हा विचार करत असतं आणि जी माणसं अन्नमय कोशामध्ये असतात, ते सदैव इंद्रिय तृप्तीमध्ये अ, व्यस्त असतात. मग प्राणमय कोश म्हणजे मी म्हटलं तो हवेचा असतो किंवा 5 जे वायू आहेत प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान याचा हा कोश बनलेला असतो आणि प्राणमय कोशामध्ये आता हे जे प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे आपले व्हेरियस जे फंक्शन्स आहेत सर्क्युलेशन, डायजेशन हे सगळे ते कंट्रोल करतात. आणि हा जो कोश आहे म्हणजे अ, जे खूप प्राणायाम करतात आणि ज्यांचा ब्रेथवर खूप कंट्रोल आहे म्हणजे आपण अष्टांग योगी म्हणूया. त्यांचा जो साक्षात्कार असतो किंवा रिअलायझेशन असतं ते प्राणमय कोशापर्यंत पोहोचलेलं असतं. आणि ते त्यांचा प्राणवायू प्राणायामाने कंट्रोल कंट्रोल करू शकतात आणि कंट्रोल्ड ब्रीथिंगमुळे त्यांची जी आयु आहे ती खूप जास्त असते. हां. आणि हा झाला प्राणमय कोश किंवा आपण जर तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं असेल, की प्राणी हे प्राणमय कोशामध्ये असतात. म्हणजे त्यांना माहिती आहे, आय एम लिव्हिंग म्हणून जेव्हा एखादा सिंह किंवा वाघ हरणाच्या पाठीमागे पळतो, तेव्हा हरणाला समजतं, की मी जिवंत आहे आणि मला या सिंहापासून माझा बचाव करायचा आहे. जे अन्नमय कोशामध्ये असतात म्हणजे जी झाडं किंवा नवीन जन्मलेलं मूल त्यांना कोणी मारायला जरी गेलं तरी त्यांना ते समजत नाही. ते फक्त भूक लागली की लहान मूल रडतं किंवा जे झाड असतं सूर्यप्रकाशाकडे किंवा ती मुळं जी आहेत, जिकडे पाणी आहे त्या दिशेने ते वाढतं. आता पुढचा जो कोश आहे तो ज्ञानमय कोश किंवा मनोमय कोश. इकडे म्हणजे आपण म्हणतो की मी मन आहे. हां, आता 84 लक्ष योनीमध्ये हे जे ह्युमन माइंड आहे, ते सगळ्यात विकसित आहे आणि हे जे मन आहे, हे सगळं काही कंट्रोल करतं. त्याच्यामुळे तुम्ही शिकलेला आहात ना, की मन हे आपलं मित्र आहे की शत्रू आहे? शिकलेला आहात ना तुम्ही हे? तर मन खूप महत्वाचं असतं. मग त्यानंतर विज्ञानमय कोश आहे. विज्ञानमय कोश म्हणजे याच्यामध्ये आपलं मन, आपली बुद्धी जी आहे, यामध्ये डिफरन्शिएशन एखाद्या माणसाला करता येतं आणि तो जाणतो, की मन जे आहे, हे दर खेपेला माझा मित्र नाहीये. मी जर माझ्या बुद्धीने मनाला कंट्रोल केलं नाही, तर मन म्हणजे माझा शत्रू होणार आहे. आणि त्याला आपण म्हणतो त्याची सदसद विवेक बुद्धी जी आहे, ही जागृत होते. तर सदसद विवेक बुद्धी ज्याची जागृत होते, तो त्याची इंद्रिय या भौतिक जगामध्ये गुंतवत नाही. तर असा माणूस जो आहे तो विज्ञानमय कोश त्याचा आपण म्हणूया विकसित झालेला आहे. आणि मग त्याच्यानंतरचा जो कोश आहे तो आनंदमय कोश आहे. तर या आनंदमय कोशामध्ये आत्मा आणि
परमात्मा हे दोघंही स्थित असतात आणि हा कोश अगदी फार कमी लोकांचा विकसित असतो. ज्यांचा तो विकसित असतो त्यांना आपण गुरु म्हणतो, आध्यात्मिक गुरु म्हणतो. आणि इकडे या आनंदमय कोश ज्यांचा विकसित झालेला असतो, ती पूर्ण तऱ्हेने कृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये लीन असतात. पुढची स्लाईड. हरे कृष्ण. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. हरे कृष्ण. म्हणजे बघा, हे क्षेत्र आहे, मी तुम्हाला सांगितलंय की स्थूल शरीर हे कसा हे पंच ज्ञानेंद्रियांचे आणि पंच कर्मेंद्रियांचे बनलेले आहे. आणि या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे एखादा शेतकरी विविध धान्य त्याच्या शेतात पेरतो आणि मग ते धान्य उगवतं, त्याचप्रमाणे हे सुद्धा क्षेत्र, शरीर क्षेत्र का म्हटलंय? कारण याच्यामध्ये सुद्धा अनेक ऍक्टिव्हिटीज चालतात आणि मग आपल्याला फळरूपी काय मिळतं? इच्छा, द्वेष, आपण इच्छा करतो, द्वेष, सुख, दुःख. तर असं हे जे क्षेत्र आहे, यात विविध इमोशन्स सारख्या वर खाली होत असतात आणि त्याला आपण क्षेत्र म्हणतो. पुढे. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित होणे, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादींमधील दुःखदोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून दूर होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण माताजी. बघा, आता हे जे आपल्याला इकडे श्रीकृष्णाने सांगितलं की ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे इकडे त्यांनी 20 गोष्टी सांगितल्या आहेत आणि स्टार्टिंगच आहे नम्रता. तर हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान जेव्हा आपण आपल्यामध्ये विकसित करतो, आपल्यामध्ये हे आणतो, हे सगळं जे काही श्रीकृष्णाने सांगितलंय, तेव्हा आपण तेव्हा आपण चांगले भक्त आहोत. किंवा आपल्यामध्ये जेव्हा नम्रता, निरंकार, अहिंसा, सहनशीलता या हे सगळे गुण येतात, तेव्हा आपण उत्तम तऱ्हेने भक्ती करू शकतो. मग आता हे गुण जर आपल्याला हवे आहेत, किती 20 सांगितलेले आहेत, तर ते आपल्याला कसे शक्य आहे? आता समजा जर आता एका ठिकाणी एक गाव आहे आणि त्या गावामध्ये अजिबात पाऊस पडत नाही, आणि दुष्काळ आहे. तर मग आणि त्याच्या एक जवळच गाव आहे जिकडे खूप जोरदार पाऊस पडतो. तर सरकार काय करतात? रिव्हर लिंकिंग करतात. म्हणजे हे पाणी जे ते हे जिकडे दुष्काळ आहे तिकडे डायव्हर्ट करतात. तर आता आपल्यामध्ये सुद्धा हे 20 गुण आहेत का? नाहीयेत. मग हे जर 20 गुण आपल्याला हवेत, तर आपण कोणाशी कनेक्ट झालो पाहिजे? आपण कृष्णाशी कनेक्ट झालो पाहिजे, परमात्म्याशी कनेक्ट झालो पाहिजे, की जे ज्ञानाचा सागर आहे. आपल्याकडे काय आहे? अज्ञानाचा सागर आहे. पण आपल्याला ज्ञान कसं येणार? जोपर्यंत आपण कृष्णाशी कनेक्ट होऊ शकत नाही, तोपर्यंत हे ज्ञान कृष्णाकडून आपल्याकडे त्याचा प्रवाह जाणारच नाही. तर म्हणून आपल्याला हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान घेतलं पाहिजे. आता बरं, नम्रता,
निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, हे जे सगळ्या केवढ्या गोष्टी सांगितल्या श्रीकृष्णानी. मग या गोष्टी खरोखर आपण केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे? आपण मुक्त होणार आहे. आता तुम्हाला बघा, साधारणपणे एखाद्या माणसामध्ये कुठल्या इमोशन्स असतात? कधी-कधी आपल्याला कोणाचा राग येतो, कधी-कधी आपण लोभी होतो, कधी-कधी आपण स्वार्थी होतो, कधी-कधी आपल्याला कोणाचा हेवा वाटतो. तर असे जनरली एखाद्या माणसाच्या मनामध्ये हे इमोशन्स चाललेले असतात आणि जेव्हा हे इमोशन्स आपल्या मनामध्ये असतात, तेव्हा जसं आता सूर्य आहे, आता ढग आले आणि ढग आल्यावर आपल्याला सूर्य दिसत नाहीये. तर त्याचप्रमाणे हे जे इमोशन्स असतात, ते आपल्या इंटेलिजन्सला, बुद्धीवर एक आवरण घालतात आणि आपण कृष्णापासून लगेच डिस्कनेक्ट होतो. आणि हे बघा, हे आता तुम्हाला साधं एक्झाम्पल दिलं. आता एखादा मुलगा आहे. समजा जर त्याला आईने सांगितलं, की "तू ही कामं कर. तू जेव्हा घरी येतोस, तेव्हा मला जरा वाण्याकडून हे आण किंवा मला एक पेन आण", काहीतरी सांगितलं. आणि तो आता ऑफिसहून निघाला आणि काहीतरी ऑफिसमध्ये झालं, बॉसशी भांडण झालं असेल, काही झालं आणि रागाच्या भरात तो निघालाय. तर काय होतं, की तो विसरतो आईने काय सांगितलंय आणि घरी गेल्यावर आई विचारते, "तू आणलंस का?" तर तो म्हणतो, "नाही आई, मी विसरलो." मग इकडे नेमकं काय झालं, की त्याच्या बुद्धीवर त्या क्रोधाने आवरण टाकलं आणि तो विसरला. तर तेच आपल्याला पण होतं. जेव्हा आपले ही जी अनर्थ असतात आपल्या मनामध्ये आणि या अनर्थांमुळे काय होतं, आपण कृष्णापासून खूप लांब जातो. हं. पण आता आपला प्रवास कुठे आहे? श्रीकृष्णांकडे आहे. आणि आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला हे गुण बाळगले पाहिजेत. आता हे गुण कसे असतात ना, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर, हे गुण आपल्याला ना बाइंड करतात. म्हणजे जणू काय आपण एका जेलमध्ये आहोत. हां, हे तुम्हाला मोकळेपणाने विचार करायला, तुम्हाला डिसिजन्स घ्यायला, हे जे अनर्थ आहेत, त्यांनी तुम्ही बांधले जाता. हां, आता एक मी तुम्हाला उदाहरण सांगते. नेल्सन मंडेला जे होते, ते साऊथ आफ्रिकामध्ये ते अपार्थीड चालू होतं. म्हणजे काळे-गोरे ही जी भांडणं चालू होती, तर यामध्ये नेल्सन मंडेला जे आहेत, त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये टाकलं. त्यांची ती जेल टर्म झाल्यानंतर ते बाहेर आले. हां, आणि जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा ते म्हणाले, की एका फिजिकल प्रिझनमधून मी बाहेर आलो. पण जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की आय एम स्टिल इम्प्रिझन्ड बाय माय इमोशन्स. म्हणजे त्यांना खूप राग आला होता. ज्या लोकांनी अ, त्यांना ही शिक्षा दिली, जेलमध्ये राहण्यासाठी शिक्षा दिली, त्यांच्या प्रती त्यांना राग होता, द्वेष होता. हं, तर असं होतं, हे जे इमोशन्स आहे, आज आपल्याला वाटतं, की आय एम फ्री, मी जेलमध्ये तर नाहीये. पण हे इमोशन्स काय करतात तुम्हाला? ते तुम्हाला बाइंड करतात. म्हणजे तुम्ही या इमोशन्सचा एक जेल तयार करता, ज्यामध्ये तुम्ही आहात आणि मग किती तिकडे त्या जेलमध्ये धडपड करा, की मला कृष्णाकडे जायचंय, 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 ते होऊ शकत नाहीये. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपण अज्ञानाचे सागर आहोत. श्रीकृष्ण कोण आहेत? ज्ञानाचे सागर आहेत. मग त्यांच्याशी जेव्हा आपण कनेक्ट करू शकतो, तेव्हा हे सगळे जे गुण आहेत, हे जे ज्ञान आहे, त्याचा प्रवाह आपल्या कडे चालू होतो. हं, आता पुढे, आता हे जे सगळे गुण आहेत ना, त्याच्यावर एक-एक तास क्लास घेता येईल. पण आपल्याला मला वाटतं वेळ कमी आहे ना?
हो माताजी, 5 वाजता क्लास आहे. हो. हा. बरं, आता हे हा वाचा. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण. म्हणजे इकडे श्रीकृष्णाने सांगितलंय ज्ञेय म्हणजे काय. ज्ञेय म्हणजे आता जेव्हा आपण जाणू शकतो की श्रीकृष्ण हे कोण आहेत, हे जेव्हा आपण जाणू शकतो, म्हणजे द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज, तेव्हाच आपण म्हणू शकतो की माझ्याकडे ज्ञान आहे. पुढे. हरे कृष्ण. सर्वेन्द्रिय गुणाभासं सर्वेन्द्रिय विवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. हरे कृष्ण. म्हणजे बघा, इकडे जे सांगितलंय ना, त्या काही काही गोष्टी विपरीत सांगितलंय, तर त्या आपण कशा जाणून घ्यायच्या. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. हं, तो सर्व जीवांचा पालन करता आहे तरी अनासक्तच आहे. म्हणजे आता जर इंद्रियांचे मूळ उगमस्थान जर परमात्मा असेल, तर परमात्म्याला सुद्धा इंद्रिय पाहिजेत. मग त्याला इंद्रिय रहित का म्हटलंय? कारण कृष्णाची जी इंद्रिय आहेत ना, ती आपल्यासारखी नाहीये. आपले जे इंद्रिय आहेत ती भौतिक आहेत, आणि कृष्णाची जी इंद्रिय आहेत ती दिव्य आहेत. मग आता आपण आपल्या डोळ्यांनी फक्त बघूच शकतो. आपल्या डोळ्यांनी आपण खाऊ शकतो का? किंवा आपल्या कानानी आपण बघू शकतो का? आपल्या कानानी आपण फक्त ऐकू शकतो. पण कृष्णाची इंद्रिय जी आहे ती इतर सर्व इंद्रियांचं काम करू शकतात. आता उदाहरणार्थ, की जेव्हा आपण प्रसाद श्रीकृष्णांपुढे ठेवतो, आपण कसं, आपल्याला जर काही खायला दिलं तर आपण हाताने घेतो, आपल्या तोंडात घालतो आणि खातो. पण श्रीकृष्ण दिलेला प्रसाद भोग आपल्या डोळ्यांनी सुद्धा ग्रहण करू शकतात. तर याच्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ते इंद्रियांचे मूळ उगमस्थान असून सुद्धा ते इंद्रिय रहित आहेत. ते प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत, तरी पण ते प्राकृतिक गुणांचे ते स्वामी आहेत. म्हणजे रजोगुण, सत्वगुण, तमोगुण हे आपण 14व्या अध्यायात शिकू. हे अ, हे यांचे अध्यक्ष श्रीकृष्ण आहेत. पुढे. हरे कृष्ण. बहिरन्तश्च भूतानामचरञ्चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. परम सत्य सर्व चराचर प्राणीमात्रांच्या अंतरात आणि बाहेरही आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्याही ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहेत. ते अत्यंत दूर असूनही सर्वांच्या जवळही आहे. हरे कृष्ण. म्हणजे बघा, श्री कृष्ण हे कुठे आहेत? हे गोलोक वृंदावनात आहे, जे कितीतरी आपण राहतो तिकडनं कितीतरी लांब आहे. परंतु ते कसे आहेत? ते आपल्या हृदयात सुद्धा आहेत. हा. तर जेव्हा परीक्षित महाराज हे उत्तरेच्या गर्भात होते आणि अश्वत्थामाने जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं, तेव्हा तिने कृष्णाना हाक मारली, की श्री कृष्णाना प्रार्थना केली की तुम्ही माझ्या बाळाला वाचवा. तेव्हा श्री कृष्ण कुठे होते? उत्तरेच्या हृदयामध्ये परमात्मा रूपेतच होते. त्यांनी लगेच त्या गर्भाला वाचवलं. तर श्रीकृष्ण कुठे जरी लांब असले, किती लांब असले तरी ते तितकेच जवळ सुद्धा आहेत. फक्त जेव्हा आपण त्यांच्याशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत ते आपल्याला लांबच आहेत. पुढे.
सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे आणि तोच ज्ञानाचे ध्येय सुद्धा आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण. आता सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. म्हणजे आपल्याला समजतं, आपल्याला सूर्याकडून प्रकाश मिळतो. पण या प्रकाशामागे कोण आहेत? या प्रकाशामागे श्रीकृष्ण आहेत. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढे याप्रमाणे क्षेत्र म्हणजेच देह, ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले. केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. हरे कृष्ण. म्हणजे जो जाणू शकतो की क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, यांच्यामधला फरक समजू शकतो. मग तो पुढे जाऊन की हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाचं ध्येय काय आहे, की मला श्रीकृष्णाची प्राप्ती झाली पाहिजे, हे तो समजतो. तर फर्स्ट स्टेप काय आहे, की आपल्याला फरक जाणला पाहिजे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आणि मग ह्या फरक जाणल्यावर आपण ज्ञानात असतो. पण ज्ञानाचं ध्येय काय आहे? अल्टिमेट आपल्याला कुठे जायचंय? आपल्याला श्रीकृष्णांकडे जायचंय. पुढे भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. आता भौतिक प्रकृती आणि जीव यांना अनादी का म्हटलंय? आता बघा, माणसांच्या इच्छा ज्या असतात ना, त्या जणू काही त्याला सीमाच नसते. इतक्या इच्छा असतात आणि मग ज्याप्रमाणे इच्छा असते त्याप्रमाणे प्रकृती ही काय करत असते? सदैव त्यांच्यासाठी त्यांना हवी तशी, म्हणजे टेलर मेड त्यांना शरीर देत असते. आणि अशी ही किती शरीर आहेत? 84 लक्ष शरीर आहेत. आणि त्याप्रमाणे जशी त्याची इच्छा, त्याप्रमाणे त्या जीवात्म्याला ही प्रकृती शरीर देत असते. आणि जणू काही हे बर्थ, डेथ, जन्म, मृत्यू ही सायकल जी आहे ती जणू काही एंडलेस आहे. या अर्थाने त्यांनी म्हटलंय की भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी आहेत. पुढे कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते. पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. बघा, म्हणजे इकडे काय त्यांनी सांगितलंय, की जो जीवात्मा आहे तो विविध सुख-दुःखांचा जो उपभोग करतोय, त्याचं कारण काय आहे? तो स्वतःच. आता जर मी एक कारल्याचं बीज घेतलं आणि मी ते पेरलं, तर मी म्हटलं, की मला हे जे मी पेरलंय, यातून मला गोड आंबा पाहिजे. तर ते शक्य आहे का? नाही. मी काय पेरलंय? त्याचप्रमाणे आपण जी कर्म करतोय, ती कर्म आपण जेव्हा करतोय, तेव्हा त्या कर्माचं बीज आपण पेरतोय. तर मग ते फळ काय असणार आहे? इदर सुख असणार आहे, नाही तर दुःख असणार आहे. आणि त्याचं कारण कोण आहे? आपणच आहोत. आता इकडे त्यांनी एक माणूस दाखवलाय. तो काहीही खातोय. तो तो डिफरन्शिएट करत नाहीये, की हे अभक्ष्य आहे खाणं, हे मी नाही खाल्लं पाहिजे. नाही तो करत आहे. मग त्याला कुठला जन्म मिळतोय? त्याला पुढे डुकराचा जन्म मिळतोय. मग याचं कारण कोण आहे? तो माणूसच आहे. तो माणूस मग कृष्णाला नावं ठेवू शकत नाही, की तू मला डुकराचं शरीर का दिलंस? पुढे पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान्
कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण. बघा म्हणजे इकडे तो काय करतोय, भौतिक प्रकृतीशी संग करतोय. आपल्याला बघा खूप मटेरियल अटॅचमेंट्स असतात. आपली फॅमिली असेल किंवा इतर भौतिक गोष्टी, पैसा असेल, अनेक अनेक भौतिक गोष्टी आहेत, यांच्याकडे आपण अटॅच्ड होतो, खूप अटॅच्ड होतो आणि त्याच्यामुळे काय घडतं, की आपण परत या मनुष्य योनीमध्ये किंवा इतर आपली जी वासना आहे त्याप्रमाणे आपण विविध योनींमध्ये जन्म घेतो आणि मग आपल्याला काय होतं, इदर सुख तरी मिळतं नाहीतर दुःख. ही एक सायकल जी आहे ही रिपीटेडली चालू राहते. हरे कृष्ण. उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, साक्षी तथा अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. हरे कृष्ण. हे बघा इकडे त्यांनी काय दाखवलं या स्लाइड मध्ये, केनोपनिषद मध्ये हे त्यांनी सांगितलेलं आहे की की कठोपनिषद, मला लक्षात येत नाहीये हो की माताजी, कठोपनिषद. कठोपनिषद, की एक झाड आहे आणि झाडांवर दोन पक्षी उभे आहेत, बसलेले आहेत. एक पक्षी आहे तो फळं खाण्यामध्ये व्यस्त आहे, तो फळं खातोय. एक मिनिट जरा एक मिनिट मी फोन करते. तर दोन पक्षी बसलेले असतात. एक पक्षी फक्त फळं खातोय आणि त्याच्या बाजूचा दुसरा पक्षी बसलेला आहे. तो सारखा म्हणतो, की "हां, माझ्याकडे कधी बघेल, कधी बघेल?" तर जो पक्षी फळं खातोय तो म्हणजे जीवात्मा आहे आणि जो त्याच्या बाजूला पक्षी बसलेला आहे तो म्हणजे परमात्मा आहे. पण हा इतका व्यस्त आहे फळं खाण्यात, जर त्यांनी एखादं गोड फळ खाल्लं तर त्याला असं वाटतंय, की मला याहीपेक्षा आणखी गोड फळ मिळेल. आपण वर जाऊया झाडावर किंवा खाली जाऊया. जर त्यांनी कडू फळ खाल्लं तर त्याला वाटतं इतकं कडू आहे, नाही मला आता दुसरं फळ पाहिजे. म्हणजे तो प्रकृतीचा संग करतोय, त्याच्यामध्ये तो पूर्ण तल्लीन झालेला आहे आणि शेजारी कोण बसलेला आहे तिकडे त्याचं लक्ष सुद्धा नाहीये आणि शेजारी बसलेला परमात्मा म्हणतोय तुला गोड फळं पाहिजेत, तुला आनंद पाहिजे, चल तू माझ्या बरोबर प्रकृतीशी संग करू नकोस. पुढे. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण. म्हणजे इकडे जेव्हा आपल्याला हे ज्ञान मिळतं, भगवद्गीतेचं ज्ञान मिळतं, तेव्हा काय होतं, की आपल्याला अ, अ, आपण त्या ज्ञाना अकॉर्डिंग आपलं आचरण असतं आणि मग तसं आचरण जेव्हा आपण करतो, भक्तीमध्ये लीन होतो, तेव्हा मग आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. पुढे. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. हरे कृष्ण. म्हणजे इकडे त्यांनी सांगितलंय, की काही जण आपल्या अ, हृ आपल्या आपल्या हृदयामध्ये ध्यान करतात किंवा काही जण ज्ञानाच्या पाठीमागे असतात आणि काही निष्काम कर्माद्वारे ते परमात्म्याची
त्यांना अनुभूती मिळते. पुढे आध्यात्मिक ज्ञानामध्ये निष्णात नसूनही इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करणारे अन्यही काही जण आहेत. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्म मृत्यूचा मार्ग पार करतात. हरे कृष्ण. आता इकडे त्यांनी कपिल मुनी दाखवलेले आहे आणि ते आपल्या आईला म्हणजे देवाहुतीला ज्ञान देतात. तर जेव्हा आपण हे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून हे ज्ञान घेतो, ऐकतो आणि त्याप्रमाणे आपण आपली साधना चालू करतो. जेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण साधना करतो, तेव्हा काय होतं, आपण जन्म मृत्यूचं चक्र भेदून आपल्याला श्रीकृष्णांची प्राप्ती होऊ शकते. हे भरतर्षभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते हे जाण. हरे कृष्ण. म्हणजे जे काही याच्यामध्ये आहे, या भौतिक जगामध्ये आहे, त्यामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे मटेरियल बॉडी आहे आणि तुम्हाला ही दिसते मटेरियल बॉडी, सिंह, वाघ, प्रत्येकामध्ये मटेरियल बॉडी आणि स्पिरिट सोल. म्हणजे एक भौतिक शरीर आहे आणि त्यामध्ये जीवात्मा आहे. म्हणजे क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा, हे दोन क्षेत्रज्ञ असतात. हेच कॉम्बिनेशन तुम्हाला सर्वत्र दिसतं. पुढे समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. सर्व देहांमध्ये जीवात्म्याला सोबत देणाऱ्या परमात्म्याला पाहणारा आणि नश्वर देहामधील आत्म्याचा तथा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही हे जाणणारा मनुष्यच यथार्थ दृष्टीने पाहत असतो. हरे कृष्ण. म्हणजे याला म्हणतात की त्या माणसाकडे ज्ञानचक्षु आहे. तो कसा पाहतो? तो परमात्म्याकडे बघतो. तो त्या शरीराला जास्त महत्व देत नाही. शरीर कसं आहे, नश्वर आहे. हं? शरीराचा नाश होतो, पण आत्म्याचा नाश होत नाही. तर असा जो माणूस असतो की तो आपण म्हणतो की याच्याकडे ज्ञानचक्षु आहे. पुढे जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. बघा, आता इकडे त्यांनी एक हत्ती दाखवलाय, एक ब्राह्मण आहे, गाय आहे, एक चांडाळ आहे. तर या सगळ्यांमध्ये परमात्मा आहे आणि जो माणूस, ज्या माणसाकडे ज्ञानचक्षु आहे, तो सगळ्यांना कसं वागवेल, सगळ्यांप्रती आदराने, प्रेमाने तो बोलेल, त्यांना चांगलं वागवेल, कोणावर चिडणार नाही, रागवणार नाही. आता असं जेव्हा आपल्यामध्ये ज्या लोअर इमोशन्स असतात ते जेव्हा सरफेस होतात, मग तेव्हा काय होतं की आपली अधोगती होते. इकडे अधोगती म्हणजे काय, मन आपल्याला कृष्णापासून लांब घेऊन जातं. मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की हे जे लोअर इमोशन्स असतात ते बाइंडिंग असतात. आपण जणू काय एका कारागृहात असल्यासारखे असतो. तर जेव्हा माणूस ज्ञानात असतो, त्याचं आचरण, त्याचं वागणं खूप चांगलं असतं आणि या वागणुकीमुळे ते कधीही त्यांची अधोगती होत नाही. पुढे भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्म करते आणि आत्मा अकर्ता आहे हे वास्तव पाहू शकणारा मनुष्यच यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. म्हणजे इकडे आपल्याला श्रीकृष्ण काय सांगतात की बघा, अनेक भौतिक शरीर दिलेली आहेत आणि जो आत्मा आहे तो काय करतोय, तो फक्त बघतोय.
एक जो परमात्मा आहे तो फक्त साक्षी आहे, तो बघतोय. आणि आत्मा जो आहे त्याला फ्री विल दिलेली आहे. फ्री विल, त्याला थोडासा इंडिपेंडन्स दिलेला आहे, थोडासा मायन्यूट इंडिपेंडन्स दिलेला आहे. आणि त्या इंडिपेंडन्सचा आपण मिसयूज करायचा की त्या इंडिपेंडन्सचा आपण चांगला उपयोग करायचा, हे आपल्या हातात आहे. आणि जो हे जाणू शकतो तो यथार्थ रूपेने पाहतो. पुढे. आकाश सर्वव्यापी असूनही आपल्या सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूमध्ये लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीरामध्ये लिप्त होत नाही. हरे कृष्ण. आता बघा, आकाश कसं आहे, सर्व व्यापी आहे. पण आकाश आता कशामध्ये मिसळतं का? नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे. आत्मा कुठे स्थित आहे? आत्मा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. हृदयामध्ये स्थित असून देखील तो आपल्या कुठल्याही बॉडी पार्टशी मिसळलेला नाहीये, हे इकडे सांगायचं आहे. पुढची स्लाइड. हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे शरीरात असणाऱ्या एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीरास प्रकाशित करतो. हरे कृष्ण. म्हणजे जेव्हा शरीरामध्ये आपला आत्मा असतो तर तो असं फक्त हृदयात असतो. पण कोणीतरी आपल्याला पायाला चिमटा काढला तर आपल्याला जाणवतं ना. कारण ही जी चेतना असते, हृदयामध्ये जरी आत्मा स्थित असेल तरी चेतना सर्व शरीरभर पसरलेली असते. आता जेव्हा आपल्याला जेव्हा माणूस माणसाची जायची वेळ येते तेव्हा हे आत्मा आता हळूहळू प्रिपेअर करतोय जायला. जर तेव्हा तुम्ही बघितलं, ही जी चेतना असते ना, आता हळूहळू ती स्लो डाऊन होते, की कानाने नीट ऐकायला येत नाहीये, दिसत नाहीये. म्हणजे आता ही आपली हळूहळू तयारी चालू झालेली आहे. पण एखादा जो पूर्ण हेल्दी असतो तर त्यामध्ये त्याला चिमटा काढला किंवा त्याला कानानी पटकन ऐकू येऊ शकतं का? कारण ही जी चेतना आहे आत्म्याची ती सर्वत्र पसरलेली असते. असं नाही की आत्मा हृदयात आहे म्हणून कोणी हृदयावर मारलं तरच जाणू शकतो, पायावर मारलं तर आपण जाणू शकत नाही, असं नाहीये. सूर्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर सर्व पृथ्वीभर त्याचा प्रकाश पडतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे ज्ञानचक्षुंनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांतील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते. हरे कृष्ण. म्हणजे जे जाणू शकतात की क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त कसं व्हायचं, हे जे जाणू शकतात ते कृष्णाला प्राप्त करू शकतात. बरं झालं का आता की आणि एक आहे श्लोक? हो, झाले माताजी. झालं ना. आता आपण एक रिकॅप घेऊया की काय काय आपण बघितलं. तर अर्जुनाने 6 प्रश्न विचारले. त्या 6 प्रश्नांमध्ये त्याचे प्रश्न होते की प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञेय म्हणजे काय. मग या सर्वांचं उत्तर श्री कृष्णानी अर्जुनाला दिलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलंय, त्यांनी आपल्याला 20 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याला आपण ज्ञान म्हणतो, की या गोष्टी आपण बाळगल्या पाहिजेत. नम्रता आणि इथपासून त्यांनी चालू केलेलं आहे. तर या गोष्टी ज्या आहेत, या 20 गोष्टी त्या मुक्त करणाऱ्या आहेत, तुम्हाला लिबरेट करतात.
पण आपण आपले जे लोवर इमोशन्स आहेत त्यांना घट्ट पकडून बसतो. तर हे त्यांनी सांगितलंय. मग प्रकृती, पुरुष त्यांचा संयोग याच्यावर सांगितलेलं आहे. मग शेवटी त्यांनी ज्ञानाची दृष्टी सांगितली की ज्याला हे सगळं समजतं. क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? हा जो माणूस आहे क्षेत्रज्ञ मधला फरक जो जाणतो, तो त्याचं आचरण व्यवस्थित असतं आणि शेवटी तो कृष्णाला प्राप्त करतो. आता आपला वर्ग झालेला आहे. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? मला वाटतं तुम्ही रेकॉर्डिंग बंद केलं तरी चालेल.